उपस्थित होताना मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतील. भरतभाई राजपूत त्यांना आपण पाहणार आहोत, जे जिल्हा अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख भाजपा आणि त्यांच्या समवेत जगदीशजी राजपूत यांना सुद्धा आपण पाहणार आहोत. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने या स्पर्धेला 4 चांद लागले जात आहेत. त्यांच्या समवेत केतनजी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरतभाई राजपूत यांना आपण पाहत आहेत आणि त्यांच्या समवेत जगदीशभाई राजपूत यांना आपण पाहू शकतायत. अगदी 4 चांद लागले जात आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. केतनजी पंचाल साहेब यांच्या समवेत आपण पाहू शकाल मंद मंद पावलांनी या खेळपट्टीच्या दिशेने येत असताना. अगदी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया प्रमुख मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम भरतभाई राजपूत साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. अगदी एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले टाळ्यांच्या गजरात त्यांचं करूया आपण सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वरोर आणि एका साईडला आपण पाहत आहेत अपोलो चिंचणी फायनल मॅच. वेलकम भरतभाई राजपूत साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं करूया वेलकम वेलकम वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. एका साईडला अपोलो चिंचणी तर एका साईडला आपण पाहत आहेत सिद्धू आणि एका साईडला आपण पाहू शकताय दिनेश. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि आमने सामने. चला, सिद्धू कॉल करतील. 4 षटकांचा सामना असेल, याची दखल घ्यायची. हेड टेल. धन्यवाद भरतभाई राजपूत साहेब. दिनेश जास्त वेळ घेणार नाही, या टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? बॅटिंग घेणार. कसं वाटलं एकंदरीत? तुम्ही सुद्धा घटक राहिले, ऑर्गनायझर आहेत, तर पुढील वर्षात अजून काय इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न असेल? पुढच्या वर्षी आम्ही नाईट टुर्नामेंट करणार. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अप्रतिम. टॉस जिंकलाय तुम्ही, फिल्डिंग स्वीकारले, बॅटिंग स्वीकारले. सिद्धू, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही पण बॅटच फर्स्ट घेतला असता. आता तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. 4 षटकांमध्ये कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न, एक प्रामाणिक प्रयत्न असेल? 40 ते 45 पर्यंत. ऑल द बेस्ट दोन्ही टीमसाठी. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी पाहुण्यांना विनंती करेन, आपण व्यासपीठाच्या दिशेने आपण मार्गस्थ व्हायचं आहे. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. नुकताच टॉस यावेळेला आपण पाहिलात आणि टॉस भरतभाई राजपूत यांच्या शुभ हस्ते टॉस झाला आणि टॉस आपण पाहिलात तर अपोलो चिंचणी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट.
थँक्यू. माननीय भरतभाई राजपूत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या समवेत जगदीशजी राजपूत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागतम. त्यांच्या शुभ हस्ते या फायनल मॅचचा टॉस नुकताच झाला आणि आपण पाहत आहेत वरूर वर्सेस एका साईडला अपोलो चिंचणी या दोन टीमच्या दरम्यान आपण सामना पाहत आहेत. फायनल डे, फायनल मॅच. चला फिल्डिंग सेट करा. दोन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचे आहेत. तुमच्या समोर महेश सर सुद्धा या ठिकाणी जॉईन झालेत कमेंट्री बॉक्स मध्ये या शेवटच्या मॅच साठी. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचा आहे. अगदी चांगला सामना निसर्गाच्या सानिध्यात. गावदेवी माता चिंचणीचं हे ऐतिहासिक मैदान आपल्याला पाहायला मिळतं. ऑल इज वेल. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हा. वेळेची दिरंगाई न करताना सामन्याला होईल सुरुवात. बॉल चॉईस या वेळेला केले गेलेत. मयूर तामोरे एका साईडला तर एका साईडला अंकुश वजेला आपण पाहत आहेत. दोन बॅटर मंद मंद पावलांनी खेळपट्टीच्या दिशेने मार्गस्थ होत असताना आपण पाहू शकतायत. फायनल मॅच खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि दोन्हीही टीम्स पॉवरफुल पाहायला मिळत आहेत. एका साईडला जवळजवळ अंडर 20च्या आतमधील खेळाडू या आपण पाहू शकाल. अगदी नेत्रदीपक असं आयोजन नियोजन. ऑल इज वेल. ही स्पर्धा आपण अनुभवतायत. नुकतं ज्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी आपण पाहिला तर भरतभाई राजपूत साहेब यांना आपण पाहू शकतायत. अगदी एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळते. त्यांची एक स्पर्धा सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटची खूप फेम झाली. 5 लाखाची स्पर्धा होती. येणाऱ्या कालावधीमध्ये अजून पुढील वर्षामध्ये स्पर्धा पाहायला मिळतील यात ती मात्र शंका नाहीये. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल हिमांशु अंबिरे. पहिलाच बॉल बॅटचे एजंट टेकन. वॉट अ डिलिव्हरी. मयूर राऊत कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच मयूर तामोरे. बॅक टू द पॅव्हिलियन. या मोतीलाल शाह साहेब यांना विनंती करेन की आपण सुद्धा व्यासपीठावर विराजमान होण्याची कृपा करावी. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटची एज आणि लगेच बॉल मयूरच्या हातामध्ये विसावला गेला. पहिल्याच बॉलवर विकेट मिळत असताना अचूक लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली. मेहर सर काय म्हणतील ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड केला. बॉल थोडासा बाउन्स मिळाला आणि सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असल्यामुळे मात्र बॉल थोडासा बाउन्स होताना पाहायला मिळतो. यस काय म्हणतील. नक्कीच सर, खूपच चांगला चेंडू आला आणि नक्कीच प्रज्योतची आठवण पुन्हा एकदा, कारण हिमांशूच्याकडून तो चेंडू हाताळला गेला. टप्पा खाल्यानंतर थोडासा स्पीड कमी झाला, हलकंसं ब्रशिंग. मयूरला कळलं देखील नसेल की हा ब्रशिंग कसा झाला आणि उत्तम झेल आणि पहिला झटका या ठिकाणी अपोलो चिंचणीला येतो आहे. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाल्यानंतर हिमांशू कॉन्फिडंटली गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. चांगला बॉल होता. करण रावरे बॅट स्विंग पहा अप्रतिम पाहायला मिळाली, परंतु कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॉल मयूरच्या हातामध्ये विसावला गेलाय. काय लेंथ पाहायला मिळते, लाईन लेंथ. ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते हिमांशू अंबिरे. चांगला बॉल होता यावेळेला पुनश्च एकदा. वाह, टाळ्यांचा कडकडाट करणारी गोलंदाजी हिमांशू अंबिरे. आपल्या बंधूच्या पावलांवरती पाऊल ठेवत मात्र अप्रतिम चांगली गोलंदाजी करत असताना प्रज्योत अंबिरेला आपण पाहिलं असेल त्याचा वेग वेगळा आहे, परंतु इथे मात्र आपण पाहू शकतायत हिमांशू अंबिरे सुद्धा मात्र कमी नाहीये. खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. फॅब्युलस बॉलिंग. एकता चषक सध्या आपण पाहतायत.
चांगला बॉल होता, ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. करण रावरे फार वेगाने निघाले होते, मात्र इथून आपण पाहिलं तर कॉलिंग चुकीचं झालं होतं करण रावरेचं. अंकुश वजय या वेळेला त्यांना माहिती आहे, अंकुशला माहिती आहे की इथे रिस्क घेऊन चालणार नाहीये. जरी बॉल डॉट आलेत तरी सुद्धा हरकत नाहीये, परंतु इथे मात्र रिस्क घेऊन मुळीच चालणार नाहीये. खूप चांगली गोलंदाजी महेश सर, काय गोलंदाजी केली आतापर्यंत, अप्रतिम पाहायला मिळते. चांगला बॉल या वेळेला नाही आहे, पंच मात्र या वेळेला सांगतायत आणि हिमांशूला सुद्धा माहिती आहे की खूपच बाहेर बॉल आहे. 1 रन मिळेल वाईटच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 1/1 अशी स्थिती पाहायला मिळते. प्रतिम चांगलं आयोजन नियोजन, एकता चषक फायनल डे फायनल मॅच. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, राज येतोय आणि चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच, सेकंड विकेट डाऊन. करण रावरे बॅक टू द डगआउट, गॉन. वरोड गाव अख्खा जमा झालेला आहे वरोडच्या या टीमला सपोर्ट्स करण्यासाठी. आणि विराज विंदे सांगता आहेत की कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर 2,000 रुपये कॅश प्राइज लागू असतील. सर, ऊर्जा दिली जाते आणि काय गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळतं. हिमांशू अंबेरीच्या माध्यमातून 2 फलंदाज डकवर बाद झालेत, ही खूप महत्वाची उपलब्धी पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 हिमांशू पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगला बॉल जयेश रावरेला नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना फक्त धावा खर्च केल्या, त्या 1 आणि 2 विकेट्स मिळवल्या. अगदी खेळपट्टी आपल्या प्रेमात पाडली असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये मेहर सर. नक्कीच सर, पुन्हा एकदा मला प्रज्योतची आठवण झाली. ISPLचा तो सामना, पहिलं षटक आणि 1 धाव आणि 2 विकेट, असं दमदार गोलंदाजी हिमांशूकडून झालेली आहे. कमालीची गोलंदाजी आणि चांगल्या पद्धतीने रोखून धरला. 4 षटकांचा सामना महाफिनाले आपल्याला पाहायला मिळतो आहे मैदानाच्या आत. आणि इकडे मात्र गोलंदाजीची चांगलीच जादू हिमांशू अंबेरीने इकडे दाखवलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच खूपच चांगलं आयोजन नियोजन म्हणतात ना, ज्या पद्धतीने चातकाला जशी ओढ असते मेघाची, भक्तांना जशी आस असते देवाची, अगदी तशीच उत्कंठा लागली होती एकदा चषकाची फायनलची. आणि फायनल पर्यंत आपण पोहोचलो आहे, तर मुख्य मंच भरला आहे मान्यवरांच्या उपस्थितीने. मृणांक गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. नव्या दीपेश दानमेर यांच्याकडून आणि यस ते धर्ममेर यांच्या माध्यमातून आपण पाहतायत. आणि अंकुश वजे सुद्धा तिसरा फलंदाज डकवर बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना अपोलो चिंचणी टीम सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळते. स्वतःच कॉटन बोल्टच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना सध्या व्यासपीठावर आपण पाहतायत भरतजी राजपूत साहेब, जिल्हाध्यक्ष भाजप, यांचं सुद्धा आपण शब्द सुमनांनी स्वागत करूया. एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व. आणि त्याचप्रमाणे जगदीशजी राजपूत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपनगराध्यक्ष डहाणू हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आणि त्यांच्या साक्षीने सध्या फायनल मॅच सुरू होत असताना आपण पाहू शकलात 3 फलंदाज मेहरसर डकवर बाद झालेत. इथे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतायत आणि ते कुठेतरी अंगलट येतं. सिंगल डबलला महत्व दिलेलं नाहीये, जे क्रिकेटमधील बेसिक आहे. नक्कीच सर, या टुर्नामेंटने मात्र आम्हाला गोलंदाज चांगले दाखवलेले आहेत. कारण लाजवाब गोलंदाजी, षटकार चौकार नक्कीच पाहायला मिळाल्यात, परंतु गोलंदाजीचा भेदक मारा या टुर्नामेंटमध्ये आम्हाला दाखवला. आणि काय नजाकत, चांगला बॉल होता, अचंबित करणारा मृणांक. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. म्हणजेच इथे गोलंदाज सांगतायत की फक्त फलंदाजांचा बोलबाला या खेळपट्टीवर राहणार नाहीये, गोलंदाजांचं सुद्धा मात्र यावेळेला वर्चस्व राहील. ॲब्सोल्युटली सुपर अँड एक्सलंट बॉलिंग.
काय गोलंदाजी केली आतापर्यंत, खेळपट्टे अक्षरशः प्रेमात पाडले. गोलंदाज सज्ज होईल मृणांक. यावेळेला ऑन साईडला विनीतचा तडका, सरळ बॉलला फेकून दिलंय. 3 विकेटचा राग काढला की काय, अशा प्रकारचा मात्र हा फटका पाहायला मिळतोय. सरळ बॉलला मात्र पिकअप शॉट मध्ये कन्वर्ट केलं, पिक केलं आणि 6 धावांमध्ये टिक केलं. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग बाय विनीत. 6 धावा. नक्कीच वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला ते देखील आक्रमकता. मिड विकेटला काय जबरदस्त शॉट दाखवतो आहे विनीत. या ठिकाणी पुन्हा एकदा शॉटचा चेंडू आला, शॉटला कडी येतो आहे. नक्कीच तिकडे क्षेत्ररक्षक आहे, एकेरीने मात्र स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. इकडे मात्र धावसंख्या पोचली आहे. धावसंख्या 8 आपल्याला पाहायला मिळते आहे. गडी 3 बाद झालेले आहेत, दुसरे षटक मार्गस्थ आहे. नक्कीच इकडे मात्र जयेश रावलेला आपण बघता डावकरा फलंदाज, आणि त्या दिवशी जिकडे गरज होती एका चेंडूमध्ये 5 धावांची, षटकार मारून अपोलो संघाला वर्चस्व सिद्ध करून दिलं होतं. आणि सकाळच्या सत्रामध्ये देखील दमदार योगदान या जोडीचं होतं. तीच जोडी लाजवाब या ठिकाणी पुन्हा एकदा अपोलोसाठी मैदान गाजवेल का, असा मात्र प्रश्न असणार आहे. यावेळेला चेंडू आला पुन्हा एकदा रस्ता मैदानाच्या बाहेरचा, काय दमदार षटकार आला आहे. वाव वाव शॉट. एक्सलंट टायमिंग, याला म्हणतात टायमिंगच्या जोरावर खेळणं. जयेश रावरे ताकद आणि नजाकत, त्या 2 गोष्टींचं मात्र यावेळेला पॉवरफुल संगम पाहायला मिळतं. आणि सरळ बॉलला फेकून दिलं, पिकअप शॉट होता. या षटकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 14. 14 या धावसंख्येवर. चांगली बॅटिंग होत असताना आपण पाहतायत. इनिंग ब्रेक मध्ये आपण पाहुण्यांचं स्वागत सन्मान सुद्धा करणार आहोत. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आपण सातत्याने जोपासतो. आपल्या भारतीयांची संस्कृती आहे. काय फटका खेळला होता, अप्रतिम, इझिली डन. अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. मृणांकचा पुढील बॉल. सरळ बॅटचा वापर केलाय, फिल्डर येत आहेत परंतु चांगले प्रयत्न केले होते. व्हॉट अ ट्राय. यश किनी, काय एफर्ट यावेळेला पाहायला मिळाले, परंतु 2 रन्स मिळतील. जयेश रावरे, टाळ्यांचा कडकडाट होतोय या एफर्ट साठी. अगदी सुरुडी मारली होती. जर हा झेल टिपला असता मेहर सर तर डेफिनेटली एक परफेक्शन कॅच आपल्याला पाहायला मिळाला असता, परफेक्ट कॅच पाहायला मिळाला असता. परंतु 2 रन्स येतील. अभिषेक करवीर आणि करण बारीकडनं 3 गोलात 3 षटकार करून मारले जयेश रावरेने. तर 1000 रुपये अभिषेक करवीर आणि करण बारी. या ठिकाणी जयेश रावरे भंडारीसाठी मात्र वॉयलेट ओपन आहे. अभिषेक करवीर आणि करण बारी यांच्याकडून प्रत्येकी षटकाराच्या हॅट्रिकला 1000 रुपये. 2 षटकांचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या अपोलो चिंचणी या टीमची जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. विनीतने षटकार मारला आणि तिथून ऊर्जा संचारली ती जयेश रावरेच्या बॅटिंगला. आणि जयेश रावरेची सुद्धा बॅट यावेळेला चार्ज होत असताना पाहायला मिळते. रिस्पॉन्सिबिलिटी खूप महत्वाचा भाग असतो आणि तो रिस्पॉन्सिबिलिटी आतापर्यंत पाहायला मिळते. कारण म्हणतात ना, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना मेहर सर, तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका खेळाडूंनो. कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरला देतो. आणि या वेळेला टप्पा पडल्यानंतर जबरदस्त बॉल होता, शरीराचा भेदक मारा, कोणती धाव येत नाहीये विनीच्या बॅटमधून. आणि 3ऱ्या षटकातील पहिला बॉल डॉट. नक्कीच सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे तर माझ्या म्हणणं एकच आहे, खलनायक व्हायचं तर अमरीश पुरी सारखं, नायक बनायचं अमिताभ बच्चन सारखं, आणि खेळाडू क्रिकेटर बनायचं तर सचिन तेंडुलकर करचं. संयम बाळगायचा आणि आपल्या बॅटने प्रत्युत्तर द्यायचं. संयम खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. या वेळेला फोर्स केलं या बॉलला, विनीतचा फटका फसलाय, मृणांक येतोय, कोणतीही चुकी करणार नाहीये. यस टेकन. विनीतच्या खेळीला पूर्णविराम. 4था धक्का विनीतच्या स्वरूपात अपोलो चिंचणी टीमला. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट डाऊन. तर नक्कीच षटकाराची हॅट्रिक कुणीही कुठल्याही बॅटर्सने मारली तर अभिषेक करवीर आणि करण बारी यांच्याकडून 1,000 रुपयाचं बक्षीस अपोलो टीमसाठी लागलेलं आहे. तर इकडे मात्र
अनाउन्समेंटिंग आले आहे मोनिश पाटील आणि पराग पाटील यांच्याकडून. वरुड संघ जर जिंकला तर 2,000 रुपये कॅश प्राइज लागू असणार आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर थांबलेली आहे ती 16. या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. विशाल जनाथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश रावरे काहीतरी कानमंत्र देत असताना सल्ले मसलत करत असताना पाहायला मिळतोय. अगदी नेत्रदीपक आयोजन केतनजी पंचाल साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होणारी एकता चषक 2026 सध्या आपण पाहतायत. भरतजी राजपूत साहेबांना जिल्हाध्यक्ष भाजप आणि जगदीशजी राजपूत साहेब उपनगराध्यक्ष डहाणू आणि त्यांचे संपूर्ण सहकारी ऑन साईटला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17. या धावसंख्येवर 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. धावसंख्या 17 आपल्याला पाहायला मिळते आहे. तर या ठिकाणी जयेश रावरे एक हुकमी का आहे अपोलोसाठी. या ठिकाणी त्याची नेहमीच कामगिरी असते. जेव्हा जेव्हा गरज आणि आमच्या पप्पू चांबरेंच्या भाषेत सांगायचं सर, कद बडा ना कद बडा, जरूरत में खडा वो सबसे बडा. तर इकडे मात्र भंडारीवर आशा आहेत. विशाल जनाथे देखील एक चांगला खेळाडू आहे, परंतु तो जेव्हा फॉर्ममध्ये येतो तेव्हा त्याची नजाकत लाजवाब असते. मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. ह्या वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. स्लोवर वन बॉल आपण पाहू शकताय. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा, मात्र इथे विकेट सुद्धा मिळू शकली असती, परंतु हिमांशू त्या ठिकाणी आपण पाहतायत तेच रिॲक्शन करत असताना डॉट बॉल येतोय. संघाची धावसंख्या स्थिर 17. या धावसंख्येवर 17 धावा थांबवलेत. या वेळेला अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. फिल्डर येतील, त्याला बीट केले बॉल नाही. 4 रन. गुड शॉट. काय फटका खेळला होता. सुपर टायमिंग, नेत्रदीपक, सौंदर्यपूर्ण फटका, ग्लोरियस शॉट. 4 रन. यस, म्हणून तर म्हटलं जाते आहे जयेश रावरेला भंडारी. काय जेव्हा जेव्हा गरज आहे ना तेव्हा तर रूम बनवतो. वैशिष्ट्य आहे त्याचं की जागा बनवून ना शॉट खेळतो आहे आणि कुठल्याही पद्धतीची घाई गर्दी नसते. कंट्रोलमध्ये असतो हमेशा तो खेळाडू. चांगली बॅटिंग होत असताना जबाबदारी जाणतोय आपल्या संघाची. रिस्पॉन्सिबिलिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. क्रिकेटचा 7 शब्दांचा जो अर्थ आपल्याला पाहायला मिळतोय त्यामध्ये आर. यावेळेला स्विच हिटचा फटका. क्या बात आहे जयेश रावरे. व्हॉट अ शॉट. क्या बात आहे. जोखीम पत्कारले आणि सरळ बॉल मात्र बिटवीन द गॅप मध्ये 4 रन येताना पाहायला मिळत आहेत. संयमाचा हा चौकार पाहायला मिळतोय. तर नक्कीच सर, खेळी साकारताना आपल्या चाहत्यांना मात्र वॉयलेट ओपन करायला मजबूर करतो आहे जयेश रावरे. अभिषेक करवीर आणि करण बारी म्हणतात प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं बक्षीस लागू आहे. म्हणजे आतापर्यंत 400 रुपयाची कमाई जयेश रावरेच्या खिशात आलेली आहेत. नक्कीच 25 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ करा, तुम्हाला बक्षिसांची खैरात होतच राहणार. हे आपण सातत्याने पाहिलंय आणि म्हणून म्हणतात ना की माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन. माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येईन. आणि यावेळेला 2 चौकार आले, त्यामुळे 400 रुपयांचं कॅश प्राइज यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच सर, पैसा भगवान तो नाही लेकिन भगवान से कम भी नाही आहे. नक्कीच चांगली कमबॅकिंग म्हणावं लागेल या ठिकाणी जयेश रावरेच्या माध्यमातून इकडे पाहायला मिळते आहे. यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर आहे यश किन्नी. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल चौथं षटक घेऊन मार्गस्थ. काय नक्कीच विशाल जनाते आहे, एक चांगला हार्ड हिटर फलंदाज आहे. ऑन फायर झाला तर लाजवाब फटकेबाजी आपल्याला नक्की पाहायला मिळेल. पण पाहूया, यशने गोलंदाजी चांगली दाखवली आहे या सामन्यामध्ये. स्टेट ड्राईव्हला उंच टोला, हाच त्याचा. ओ काय काय एफर्ट्स लागलाय, काय एफर्ट्स लागले, दाखवलाय नजाकत. हा विशाल जनाथेचा फेवरेट शॉट आहे, फेवरेट चेंडू आला होता, परंतु मृणांचं क्षेत्ररक्षण लाजवाब राहिला आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते आहे. उडता उडता पंची या वेळेला पाहायला मिळतोय. उडता मृडांक पाहायला मिळाला.
येस, मृणांगला मोतीलाल शाह यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस लागू झालेलं आहे. काय लाजवाब जम्पिंग केलं आणि चेंडूला मध्ये घेतलं. हे आहे एफर्ट्स, हा आहे रमदार दमदार आणि सामना. ज्या पद्धतीने सर खासदार चषक पास्तळला आपण बघितलं, अपोलो विरुद्ध वरोर होतं, तिकडे मात्र 2 चेंडू आणि 11 धावांची गरज होती. विघ्नहर्ता विघ्नेशने टोली दाखवले होते, सामना घेतला होता. आज फायनलमध्ये काय रंगत पाहायला मिळते या दोन्ही संघांमध्ये. पुन्हा एकदा खराब चेंडू येतो आहे या वेळेला, वाईटचा इशारा. काय जबरदस्त मृणांकचा मात्र अप्रतिम आपण पाहिलं तर डेफिनेटली ज्या पद्धतीने बॉल रोखला, 5 धावा आपल्या टीमसाठी सेव्ह केले, त्याचा उल्लेख डेफिनेटली केला जाईल यात मात्र शंका नाहीये. काय फिल्डिंगचं दृश्य पाहायला मिळालं होतं, अप्रतिम, सुपरमॅन असंच म्हणावं लागेल. अप्रतिम टप्पा अचूक नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा हार्दिक तामोरे त्या ठिकाणी दर्शवत असताना यतीश तामोरे दोन्ही पंचांचं कौतुक करावं तेवढं कमीच. चांगली पंचांची भूमिका सुद्धा साकारली गेली. 1 रन ऍड होते. मनीष निजय आम्हाला दर्शवतायत. 28 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 28 धावा झालेल्या आहेत. अपोलो चिंचणी टीम पहिले षटक वगळता मेहर सर त्यानंतर धावांचा वेग वाढलाय. यावेळेला हुक केलंय आणि सरळ बॉलला 4 धावात बुक करत असताना शॉट ऑफ लेन बॉल होता. क्रीजचा चांगला वापर केला आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी एकता चषक चौकार. गुड शॉट. येस, आणि करण बारी यांच्याकडून 200 रुपये लागू झालेले आहेत सर. ही इकडे एकतर्फी खेळ साकारताना जयेश रावरे भंडारी दाखवतो आहे की कुठलाही एक खेळाडू अपोलोकडून खेळला तरी नक्कीच चांगली धावसंख्या दाखवण्याचं, अधिराज्य गाजवण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे आणि ते सामर्थ्य इकडे जयेश रावरे दाखवतो आहे. जबाबदारी जाणले, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर ते आहे जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य आयुष्यभर थकत नाही. आणि ती जबाबदारी सध्या जयेश रावरेच्या खांद्यावर आली आणि त्याने ती पेलली गेले. जबरदस्त मॅग्निफिसंट बॅटिंग. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु यश हार न मांडणाऱ्यांपैकी एक आहे. हिमांशूच्या हातामध्ये चेंडू विसावला. इथे विकेट मिळेल. जयेश रावरेच्या खेळीला पूर्णविराम. 32 ला सध्या आपण पाहिलं तर 5 धक्के बसले गेलेत अपोलो चिंचणी टीम. चला थोडंसं घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. दिनेश बॅट उचलतोय. यावेळेला एक्झॅक्टली कोण जाईल याकडे लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. दिनेश सध्या आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये जात असताना एक हरहुन्नरी खेळाडू. परंतु यशचं मी कौतुक करेन, एक्सपिरियन्स तेवढा नाहीये, परंतु अपकमिंग यंग टॅलेंट आणि रायझिंग स्टार सध्या वरोरचा आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 32च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 32 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अगदी चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगताना. ऐतिहासिक मैदान आहे गावदेवी माता चिंचणी. अगदी समुद्र जवळच आपल्याला पाहायला मिळतो, समुद्रालगत. अगदी लाटांचा आवाज, सोनेरी वाळू आणि भन्नाट क्रिकेट. ऑफ साईडला खूप चांगला फटका तर आहे, परंतु फिल्डरला निवडलं. अनुराग कोणती मिस्टेक करणार नाहीये. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु फिल्डरला निवडला आणि दिनेश आल्या पावली परत बॅक टू द डगआउट. नक्कीच धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते आहे. 32 ऑन द बोर्ड. सांगतात ना, आज रास्ता बना लिया है तो कल मंजिल भी मिल जाएगी. हौसलों से भरी ये कोशिश एक दिन जरूर रंग लाएगी. आणि नक्कीच हा जो चांगला प्रयत्न एकता चषकाच्या माध्यमातून साकारला गेला आणि आपण अंतिम पर्वामध्ये आहे आणि दोन्ही संघ मात्र त्या क्षणाला आहेत की महाविजेता कोण होणार आहे. आणि दोन्ही बाजूला चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. एका बाजूला गोलंदाजीचा भेदक मारा तर झालाच आहे, परंतु सावरायची कामगिरी मात्र जयेश रावरेंनी चांगली केलेली आहे. धावसंख्या 32 पाहायला मिळते आहे. या ऑन साईडला क्या बात है. कडक शॉट पाहायला मिळाला. 32 वरून धावसंख्या फ्लाय होते. 38 वर जाऊन पोहोचले गेले. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. यावेळेला आल्या आल्या खरपूस समाचार देत असताना चंदन दवणे. ज्याप्रमाणे चंदनाची ओळख सुगंधाप्रमाणे होते, त्याचप्रमाणे खेळाडूंची ओळख त्याच्या खेळीप्रमाणे होते आणि त्यामधला हा चंदन दवणेला आपण पाहू शकतायत. ऍब्सोल्युटली सुपर अँड मॅक्झिमम 6 पाहायला मिळतोय. तर धावसंख्या 38 वर पोहोचते आहे. जर आपण यश केनीचा विचार केला, मागच्या 2 सामन्यामध्ये
अफलातून गोलंदाजी. शेवटचं षटक हाताळताना पहिल्या सामन्यामध्ये 2 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर 4. आता मात्र इकडे मार खातो आहे. नक्कीच विकेट जरी आल्या तरी धावसंख्या 38 वर पोहोचते आहे. पुन्हा एकदा हिट केला जातो आहे. हा आहे आक्रमकतेचा पैलू आणि नक्कीच ऑन फायर चंदन मी त्याला म्हणत असतो. CPL पहिल्या वर्षी फिनालेमध्ये त्यानेच महाविजेता केलं होतं मयूर तांबोरेच्या टीमला. आता देखील ऑन फायर 2 षटकार आणि धावसंख्या पोहोचली 44 वर. क्या बात आहे, 44 रन पाहायला मिळत आहेत. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा, हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला लिटिल चॅम्प पाहायला मिळाला. चंदन दवनीच्या बॅटमधून अफलातून षटकार आणि 44 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. चला या स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. चला या आपण स्वागत सन्मान करूया. या स्पर्धेचे प्रणेते आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला या आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. आज अमूल्य वेळ काढत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आदरणीय सन्माननीय भरतजी राजपूत साहेब, जिल्हा अध्यक्ष भाजप. आणि मी विनंती करेन की साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे प्रणेते आपल्याला पाहायला मिळत आहेत. केतनजी पांचाळ साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह, ज्यावेळेला सन्मान होतो त्यावेळेला टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. कारण हा मान सन्मान एखाद्या बाजारात किंवा मॉलमध्ये विकत मिळत नाही, तो कमवावा लागतो. आणि नेहमीच नागरिकांच्या हृदयावर ज्यांनी स्थान निर्माण केलंय, थँक्यू व्हेरी मच भरतजी राजपूत साहेब, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर मी विनंती करेन संजयजी यादव यांना की आपल्या शुभ हस्ते आपण जगदीशजी राजपूत साहेब उपनगराध्यक्ष डहाणू यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता संजयजी यादव यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण जगदीशजी राजपूत साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया उपनगराध्यक्ष डहाणू जगदीशजी राजपूत साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान. त्यानंतर श्री केतनजी पांचाळ साहेब, जे माजी उपसरपंच चिंचणी ग्रामपंचायत, मी प्रणितजी पागदरे यांना विनंती करेन, प्रणितजी पागदरे आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करावं. केतनजी पांचाळ साहेब या स्पर्धेचे प्रणेते सुद्धा आहेत आणि एक सुंदर व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. एकदा जोरदार टाळ्या केतनजी पांचाळ साहेब यांच्यासाठी येऊ द्या. माजी उपसरपंच चिंचणी ग्रामपंचायत, आपलं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. त्यानंतर मी विनंती करेन संजयजी यादव साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता श्री प्रणयजी अंबेरे यांना विनंती करेन की प्रणयजी अंबेरे आपण संजयजी यादव यांचा भाजप कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते व्हावं. आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात संजयजी यादव साहेब यांचं सुद्धा आपण करूया. मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत प्रणयजी अंबेरे यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर मी विनंती करेन प्रमोदजी भुतकडे साहेब आपण समोर या. चिंचणी ग्रामपंचायत सदस्य मी युवराजजी अकरे साहेब यांना मी विनंती करेन, युवराजजी अकरे साहेब, की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं प्रमोदजी भुतकडे साहेबांचं, जे ग्रामपंचायत सदस्य चिंचणीचे आहेत. प्रमोदजी भुतकडे साहेब यांना मी विनंती करेन आपण समोर यावं. आपले यथोचित स्वागत सन्मान युवराजजी अकरे यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून प्रणयजी अंबेरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. युवा तालुका उपाध्यक्ष मी निखिलजी आरेकर यांना विनंती करेन, निखिलजी आरेकर, की आपल्या शुभ हस्ते आपण प्रणयजी अंबेरे यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. निखिलजी आरेकर यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. त्यानंतर मी विनंती करेन अमितजी गावणकर साहेब यांना विनंती करेन की आपण पुढे यावं. आपलं प्रथमेश अंबेरे यांना मी विनंती करेन, प्रथमेश अंबेरे, की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. प्रथमेश अंबेरे, प्रथमेश अकरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. अमितजी गावणकर, चला मॅच स्टार्ट करायची आहे, सामन्याला सुरुवात होते. अमितजी गावणकर यांचं यथोचित स्वागत सन्मान टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी करीत आहोत.
त्यानंतर मोतीलाल शाहसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत MS11चे. वाह, व्हॉट अ कॅच, क्या बात आहे. जबरदस्त जेल टिपला गेला त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. अतिशय चांगला जेल अंकुश वजे त्या ठिकाणी पुढे सरसावले. टायगर अभि जिंदा आहे. अभिषेक करवीर आणि करण बारे यांच्याकडून अंकुश वजेसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आलेला आहे. विकेटसाठी सुद्धा आपण पाहतायत. मोतीलाल शाहसाहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान मी अमोलजी धानमेर यांना मी विनंती करेन. अमोलजी धानमेर यांच्या शुभ हस्ते आपण मोतीलाल शाह यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. अमोलजी जिग्नेश धानमेर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करावं. जिग्नेश धानमेर यांना विनंती करेन की प्लीज आपण या. एकदा जोरदार टाळ्या मोतीलाल शाहसाहेब जे MS11 चे पॅकर्स आहेत. बऱ्याच संघांना त्यांनी मात्र जरूर कॉपरेट केलंय. पॅकर्स बनलेत आणि महाराष्ट्रामध्ये भ्रमण करत असतात. क्रिकेटवरचं अफाट प्रेम हे सातत्याने पाहायला मिळतं. आपलं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे मोतीलाल शाहसाहेब. थँक्यू व्हेरी मच. जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला सुरुवात होते. नव्या दीपेश धर्ममेर यांच्याकडून आपण पाहताय प्रत्येक षटकारासाठी 300 रुपये आणि चौकारासाठी 200 रुपये आहे. मृणांक या फलंदाजाला. या बोला ऑन साईडला मोठा प्रहार. क्या बात आहे. मृणांकच्या बॅट मधून आभाळाला सॅल्यूट करणारा हा षटकार. कडक शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. ह्यूज अँड मल्टी हिट. 6 धावा. क्लास दाखवला यावेळेला मृणांकच्या बॅटमधून आणि नव्या दीपेश धर्ममेर यांच्याकडून 300 रुपये लागू होत आहेत मृणांकच्या या षटकारासाठी. सुपर टायमिंग. विकेट गेल्यानंतर जबरदस्त आक्रमकता सिद्ध केली. 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले गेले. मयूर तामोरे विकेट टेकर गोलंदाज. हलक्याशा हाताने याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. मृणांकच्या बॅटमधून सेन्सेशनल बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 वर जाऊन पोहोचले गेले. आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा संघामध्ये कायम तुम्हाला ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर मृणांक सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या मॅच मध्ये सुद्धा समजूतदारपणाचं क्रिकेट खेळलं. कारण फक्त क्रिकेट हे बॅट आणि बॉलने खेळलं जात नाही तर तुम्हाला बुद्धिमत्तेचा सुद्धा तेवढाच चांगला वापर करावा लागतो आणि तेच केलं आतापर्यंत. संघाची धावसंख्या 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. टार्गेट सेट केले गेले ते एकंदरीत 45 या धावसंख्येचं. वेळेला क्लोज कीपर आहेत. खूपच बाहेर बॉल निघून चाललाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन डेफिनेटली मिळेल. यतीश तामोरे मयूर तामोरेचेच बंधू आहेत परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये इथे मात्र चुकीला माफी नाहीये. वाईड 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. 8 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. या बॉलला टप्पा चूक पद्धतीने नाहीये. मात्र इथे आपण पाहिलात पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल आणि इथून जर आपण पाहू शकतायत बॉलला फ्लाईट दिली. बॉल थोडासा बाहेर निघाला आणि इथे मात्र आपण पाहतायत पुन्हा एकदा व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचले गेले. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. मेहर सर काय म्हणतील या रिॲक्शन बद्दल? येस नक्कीच चांगल्या पद्धतीने. कारण मग पहिल्या चेंडूवर विकेट आली आणि तोच गोलंदाज एक चौकार खाल्यानंतर नक्कीच चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळताना वाईट येतात. बॅक टू बॅक 2 म्हणजे थोडंसं प्रेशराईज मॅच आहे. हाय व्होल्टेज आहे. अंडर प्रेशर बॅटिंग यावेळेला होईल का अनुराग? पुन्हा एकदा मात्र लो फुलटॉस बॉल जरूर होता. फिल्डर पुढे सरसावतील. डायरेक्ट ट्रीट करण्याचा इरादा डेफिनेटली होता. बॅकअपसाठी होते परंतु इथे कधी कधी हाफ चान्सेस तुम्हाला फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करावे लागतात आणि तेच करण्याचा प्रयत्न चंदन दवनेचा पाहायला मिळाला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेले. सरासरी चांगली आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सरासरी ॲब्सोल्युटली सुपर पाहायला मिळते परंतु इथून कधी कधी पहिल्या षटकात धावा जास्त येतात. दुसऱ्या षटकात कमी येतात. मेडन ओव्हर सुद्धा येऊ शकते. मात्र क्रिकेट आहे आणि प्रेडिक्शन कोणीही करू शकणार नाहीये. कीच इकडे प्रेडिक्शन कोणी करणार नाही. सगळ्यांना माहिती आहे एक रोमहर्षित सामना मैदानात सुरू आहे. यावेळेला पुन्हा एकदा मृणांकची बॅट मात्र तडपते आहे. ऑन फायर येतोय. स्क्वेअर लागला. उंच भरारी घेणारा षटकार.
क्लास दाखवलाय मृणांगने. काय बॅटिंग यावेळेला पॉवरफुल पाहायला मिळते. इंटू द बंगलो, सरळ बॉलला मात्र यावेळेला फेकून दिलं होतं. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला तसं चाबूक शॉट पाहायला मिळतोय. अप्रतिम. आणि ह्या वेळेला तर आपण पाहतायत या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. 16 रन्स, 5 बॉलचा खेळ झालाय. नव्या दीपेश धर्ममेर यांच्याकडून ना 300 रुपये या षटकारासाठी सुद्धा पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बक्षिसांची खैरात केली जाते. 16 रन झालेले आहेत. कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे फटके सध्या तरी खेळत असताना आपण पाहतायत. मृणांग आज घरातूनच सेट होऊन आलाय असं म्हणायला हरकत नाही. या ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन फलंदाज येतात, परंतु आज घरातूनच सेट होऊन आलाय की मला माइंड सेट करायचं या वेळेला. मृणांग कल्पेश पाटील सध्या आपण पाहतायत. माइंड सेट, तुमचा अप्रोच इंटेंट फार महत्वाचा असतो. सकारात्मक दृष्टिकोन. मयूर तामोरे मार्क ठरतोय एक्सपेन्सिव्ह ओव्हर. यावेळेला आपण पाहिलं तर आज चांगला बॉल होता आणि मृणांग सुद्धा एक्सेप्ट करतोय की मिडल स्टंपला होतोय. इथून प्ले करण्याचा प्रयत्न केला नाही. चांगली अंपायरिंग सध्या तरी यतीश तामोरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. कंपॅरिझन करताना मेहर सर प्रतिस्पर्धी संघाची फक्त 1 रन होती, मात्र इथे 15 रनने पुढे आहेत. म्हणजेच इथे चांगला एक स्ट्रॅटेजी आखले गेले की पहिल्या षटकापासून आपल्याला दबाव घ्यायचा नाहीये. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 29 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल आणि 29 रन. नक्कीच ज्या पद्धतीने खासदार चषकात बघितलं की चेस करायचं होतं अपोलोला, तर चेस करत्या वेळेला डेंजर झोनमध्ये होते, त्यामुळे कदाचित नाणेफेकीचा कोल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली. हे मात्र मला तरी वाटते इकडे तसंच रणनीती आखली गेलेली आहे. हो, क्लायमॅटिक कंडिशन नुसार मात्र कॅप्टनला माहिती असतं की कॅप्टन फक्त तुम्हाला का बनवलंय. फक्त सूत्र सगळी दिले तुमच्या हातामध्ये. मग तुम्हाला क्लायमॅटिक कंडिशन, मग ती खेळपट्टी पाहणं, मग मैदानाची पाहणी करणं. चला टायमिंगच्या बाबतीमध्ये थोडंसं जरा प्लीज. आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये मात्र आपण पाहतायत की आता थोडाफार कुठेतरी बॉल ट्रॅव्हल होताना फक्त फाईन लेगला पाहायला मिळतोय. त्यामुळे मृणांग बरोबर तो फाईन लेगचं क्षेत्र जास्तीत जास्त त्याने निवडलेत आणि 2 षटकार त्याच क्षेत्रामध्ये येताना पाहायला मिळतात. त्याला म्हणतात कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. या बॉलला मात्र लेफ्ट केलं गेलं. हार्दिक तामोरे पण व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. असं नक्कीच जबरदस्त आहे. सामन्यातली रंगत जबरदस्त असणार आहे. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, जब तक न पड़े हथौड़े की चोट भगवान पत्थर भी कभी भगवान नहीं होता. यहाँ पे दिखाना पडेगा, मेहनत परिश्रम लेना पडेगा. आणि यावेळेला मात्र नक्कीच चांगला चेंडू साकारला जात असताना परंतु स्ट्राईकला रोटेट केले गेलं. हे इकडे स्ट्राईक रोटेट करून ज्या ठिकाणी आक्रमक फलंदाज, ज्या पद्धतीने आपण जयेश भंडारीला बघितलं, तर त्या पद्धतीने मृणांगवर मदार आहे आणि मृणांगला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. या स्ट्राईकचा कदाचित फायदा सुद्धा मिळू शकेल. जर षटकार आला तर या स्ट्राईकचा कुठेतरी उल्लेख केला जाईल की बॉल का सोडला. सगळ्या गोष्टी मात्र सारासार विचार करता बारीक सारीक गोष्टी खूप महत्वाच्या असतात, कारण या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. यावेळेला ऑन साईडला करारा प्रहार आणि सरळ बॉल निघून जाईल. काय अप्रतिम चांगले प्रयत्न केले होते जयालने. जिगू या वेळेला क्या बात आहे जिगू. वेल ट्राय. एकदा जिगूसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. अप्रतिम चांगले एफर्ट. षटकार आला. पहा स्ट्राईक रोटेट झाली, त्याचा पूर्णपणे मात्र फायदा उचलला मृणांग आणि नव्या दीपेश धर्ममेर यांच्याकडून 300 रुपयांचं कॅश प्राइज पुन्हा एकदा मात्र पाहायला मिळतं. षटकार आला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24. आणि या षटकाराने विश्वासजी पाटील, विश्वसनीय चॅनेल विश नेटवर्कचे प्रोप्रायटर विश्वासजी पाटील यांचं षटकाराने स्वागत केलं जातं आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. विशू भाऊ आपलं हार्दिक स्वागत आहे. 24 रन. सर लाजवाब फटका होता, पण जिगूने मात्र एफर्ट्स दाखवण्याचा प्रयत्न केला, कारण त्याला माहिती आहे ही जिद्द इकडे लागलेली आहे. हा नुसता फायनल जिंकण्याचं एवढं नाही आहे, जिद्द आपल्याला पाहायला मिळते आहे. हा महासंग्राम लोकांना पाहायला मिळतो आहे. चित्त थरार सामना पाहायला मिळतो आहे. यावेळेला पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हला लाभ. अफलातून बॅक टू बॅक मृणांक असतो आहे. दीपेश दानमेर पुन्हा एकदा 300.
नव्या दीपेश धर्मामेर यांच्याकडून 300 रुपयाचं कॅश प्राइस पुन्हा एकदा लागू होते. यस यस पेमेंट येते आहे अमन तिवारी यांच्या जीपे वर आणि धावसंख्या पोहोचली आहे 30 धावा. आता मात्र 14 धावांची गरज आहे सर. नक्कीच 15 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 45चं टार्गेट यावेळेला सेट केले गेले. 15 बॉल 15. बॅटिंग सुरू आहे सध्या मृणांक. अप्रतिम चॉप केलं या वेळेला. सुपर सेन्सिबल क्रिकेट याला म्हणतात. काय 2 षटकार आल्यानंतर त्यानंतर आपण पाहतायत ग्रेट बॅटिंग, ग्रेट कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, मास्टर माइंड क्रिकेट खेळलं गेलंय. काय माइंडसेट आहे, कोणत्या बॉलवर कसं या वेळेला षटकार ठोकायचं, कोणत्या बॉलवर कसं सन्मान द्यायचं गोलंदाजाला, हे जाणलं तो परिपक्वतेचा फलंदाज झाला आणि त्यामधला हा मृणांक एक परिपक्वतेचा फलंदाज आहे. ऍब्सोल्युटली सुपर विनिंग. सर ज्या पद्धतीने सर कॉम्प्युटरला आपण कमांड देतो, ऑर्डर्स करतो, त्या पद्धतीने त्याचा ब्रेन का ऑर्डर्स करतो आहे त्याला कुठल्या पद्धतीचा टोलेबाजी दाखवायची. यावेळेला मात्र पुन्हा एकदा कमबॅक विनीत करतो आहे. चांगला चेंडू हाताळतोय. अख्खू टप्प्याचा चेंडू आला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जयेश रावरे आपल्याला पाहायला मिळते यष्टीरक्षक. तर नक्कीच 13 चेंडू 14 धावांचं समीकरण लागलं आहे. लाजवाब सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आमचा प्रजय तंबेरे देखील खुश असेल वरोरकरांच्या या खेळावर आणि वरोरकर समस्त जमलेले आहेत, ते देखील खेळ पाहता आहेत. रंगतदार बहारदार खेळ आपल्याला पाहायला मिळतो आहे. टेक्निक देखील दाखवली जाते एका बाजूला. जर आपण अनुराग आहे ना सर, याचं अनुरागचं टेक्निक आपण बघितलं. एक वेळेला त्याने आक्रमकतेचा पैलू देखील दाखवला, परंतु इकडे सांगतात ना की सपोर्टिंग रोल खूप महत्वाचा असतो. ज्या पद्धतीने पिक्चरमध्ये आपण बघतात तर नायक असतो, खलनायक असतो, पण सपोर्टर ऍक्टर हा देखील खूप मात्र चरित्र गाजवून जात असतो. तसं अनुराग इकडे दाखवतो आहे. नाही, अनुरागचं यावेळेला कौतुक करेन की एका साईडला तो चांगली फलंदाजी करतोय, मृणांक आपला पार्टनर फलंदाजी करतोय, तर फक्त आपण नॉन स्ट्राईक एंडला जाऊन त्याच्या बॅटिंगचा मनमुराद आनंद घ्यायला हवा. आणि हेच कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना 12 बॉल आणि 13 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. परंतु जेव्हा बॉल टू रन येतात त्यावेळेला एक हाय व्होल्टेज मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हेच हवं असतं. सध्या तरी भरतजी राजपूत साहेब यावेळेला उपस्थित आहेत. त्यानंतर जगदीशजी राजपूत साहेब आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकात 16 धावा आल्यानंतर त्यांनी हळुवारपणे मात्र केतनजी पांचाल साहेब यांना सांगितलं की दुसऱ्या षटकापर्यंत मॅच समाप्त सुद्धा होऊ शकते. परंतु इथून जर आपण पाहिलं तर हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि क्रिकेटमध्ये खूप काही आपण सातत्याने पाहिलं की तुमचं सातत्य, तुमची कन्सिस्टन्सी खूप महत्वाचा भाग असतो. अप्रतिम चांगलं क्रिकेट. असं यावेळेला फिरकीचा जादूगार येतो आहे जयेश रावरे भंडारी. नक्कीच जर त्याची फिरकी चालली तर चांगलीच सामन्यातली रंगत अजून वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान तर 12 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष आहे. अनुराग ऑन स्ट्राईकवर आहे. पाहूया. चला स्पीडअप करा, जरा स्पीडअप करा प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. 12 बॉल 13 रन. चांगला बॉल होता, फक्त हलक्याशा हाताने बॉलला ग्लाइड केलंय. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. मृणांकला मात्र स्ट्राईक एंडकडे आणलंय. खूप चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना समंजसपणाचं क्रिकेट खेळलंय दोन्ही फलंदाजांनी. एका साईडला जबरदस्त बॅट 4 झाली मृणांक पाटीलची, तर एका साईडला मात्र अनुराग त्याला सुरेख साथ देत असताना एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली. ही खूप महत्वाची भूमिका आहे. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य आपल्याला पाहायला मिळतं. 33ला 1. 12 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 11 बॉल 12 रन हे सामन्याचं समीकरण. जयेश रावरे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना डावकुऱ्या हाताने राऊंड द विकेटने. यावेळेला वेग होता, वेगेवर नियंत्रण सुद्धा चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. जयेश रावरे बरोबर फलंदाजाला रीड करतो आणि त्यानंतर बॉल डिलिव्हर्ड पॉइंट जो आपल्याला पाहायला मिळतो रिलीज करतो. अप्रतिम आपण पाहतात मास्टर माइंड बॉलिंग. कितीतरी वर्षाचा दांडगा अनुभव आहे. लेदर बॉल म्हणा, रबर बॉल म्हणा आणि टेनिस गाजवतोय तो क्रिकेट नेहमीच. यावेळेला चांगला चेंडू आला, पुन्हा एकदा तोडवलाय लॉंग ऑफला. ओ हो हो हो, बहारदार बहारदार चौकार आला आहे. पुन्हा एकदा टाळ्या वाजल्या आहेत. कमालीची कमालीची चौकार दाखवला आहे पंचांनी. पंचांनी चौकार दाखवलेला आहे. याचा ऑन दी अप खेळला गेला होता, ऑन द राईज खेळत असताना. तर नक्कीच चौकाराला 200 रुपये आलेले आहेत. नव्या धर्ममेर यांच्याकडून, मृणांक यांच्याकडून. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आत. वा, यावेळेला पुन्हा एकदा चांगला फिरकी दाखवला आहे. आपली जादू, बोटांची जादू दाखवतो आहे जयेश रावरे. कारण अजून काही सामन्यातला रंग कधी बदलेल सर सांगतात त्याप्रमाणे हे मात्र तेवढं सत्य आहे. आता मात्र गरज आहे सर किती
8 बॉल आणि 8 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 8 बॉल 8 रन. वेळेला पुन्हा एकदा आपण पाहू शकतायत मयूर तामोरे चांगली विकेट किपिंग करत असताना आता बॉल आहे 7 आणि 7 बॉल मध्ये 8 रनची आवश्यकता असेल. वॉट अ मॅच 7 चेंडू 8 धावा. तर नक्कीच अपोलो चिंचणी जर सामना जिंकला तर अभिषेक करवीर आणि करण बारी यांच्याकडून प्रत्येकी 2-2 हजार रुपयाचं बक्षीस अपोलो संघाला असेल. यस, हिटिंग आहे ऑन फायर. मृणांच्या फळीतून दमदार बहारदार षटकार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. नव्या दीपेश धर्ममेर यांच्याकडून पुन्हा एकदा 300 रुपयांचं कॅश प्राइज. आता 6 बॉल 2 रन. काय क्रीजचा वापर केला आणि सरळ बॉलला पिकअप शॉट खेळत असताना कडक कडक शॉट यावेळेला पाहायला मिळतोय. सुपर मॅग्निफिसंट बॅटिंग. 6 बॉल आणि 2 रन हे सामन्याचं समीकरण. अतिशय चांगली बॅटिंग. 6 बॉल 2 रन. काय बॅटिंग यावेळेला अप्रतिम. मृणांच्या बॅटमधून आतापर्यंत 36 धावा, 1 मॅन शो अशी बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग अप्रतिम. 12 बॉल मध्ये जवळजवळ 36 रन, 300चा स्ट्राईक रेट सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. 360चा स्ट्राईक रेट. सुपर बॅटिंग. तर नक्कीच सर, ज्या पद्धतीने जयेश रावरेने फलंदाजी केली तसं एकाएकी मृणांग इकडे दाखवतो आहे फटकेबाजी लाजवाब आणि सामन्यातला पारडच जळ केलेला आहे भरोज संघाने. आता अवघ्या 2 पावलांचं अंतर आहे महाविजेता होण्यासाठी. तर 6 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 6 बॉल 2 रन. विनीत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय उजव्या हाताने. चेतनला मात्र यावेळेला आणलं गेलंय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर हा व्हाईट बॉल. चेतनला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. दीपेश धर्ममेर यांच्याकडून आपण पाहत आहेत. मात्र थोडेसे निराश, परंतु यावेळेला आपण पाहत आहेत चला लगेच गोलंदाजी मार्कवर आपण यायचंय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं बॉल एकंदरीत डिलिव्हर्ड झाला आणि आता 1 रनची आवश्यकता आहे. 6 चेंडू 1 धाव. पुन्हा एकदा कमबॅक जर झाला सर, डॉट चेंडू आले तर उद्याचे टोके नक्की वाढतील. पाहूया अनुराग काय करतो आहे. त्याने चांगला स्टँड दिलेला आहे. या ठिकाणी नक्कीच निर्धाव चेंडू आलेला आहे. चांगल्या पद्धतीने हाताळणी. चेतनवर दिलेली जबाबदारी या ठिकाणी चांगली कमबॅक करतोय. जसं आपण बघता आहेत 10, 15, 20 धावा सहजगत्या पार होतात, परंतु 1 धाव करणं कितीतरी वेळा मुश्किल गेलेलं आहे. आता मात्र 5 चेंडू 1 धावेची गरज आहे. 5 बॉल 1 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. स्टंपिंग चांगली केली होती, परंतु क्रीज मध्ये आपण पाहू शकतायत मिस्टर अनुराग. 5 बॉल 1. हृदयाची धडधड स्पंदने वाढताना पाहायला मिळतात. विकेटसाठी दीपेश धर्ममेर यांच्याकडून 500 रुपये. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय आणि चंदन दवणे कोणतीही चुकी करणार नाहीये. 500 रुपये लागू. आता 4 बॉल 1 रन. ओ माय गॉड, मॅच असावी तर अशी. नक्कीच. आणि ती सुद्धा फायनल फिनाली मॅच. चला लवकर लवकर बॅट्समन जा, घाई करा लवकर. बॅट्समॅन लवकर जा. बरोबर संघ नेक्स्ट बॅट्समॅन लवकर घ्या. एकता चषक 2026 लगातार 5 दिवस. नक्कीच आपल्या सगळ्या क्रीडाप्रेमी रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्या भेटीला दमदार ही टुर्नामेंट आली केतनजी पांचाळ सरांच्या संकल्पनेतून आणि अपोलो क्रिकेटने चांगलं आयोजन नियोजन त्याच पद्धतीने सलग 5 दिवस आपल्याला या मैदानावर समालोचनामध्ये प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज गुंजला आणि काय आम्हाला सामने पाहायला मिळाले आणि त्या सामन्यांचं काय रोमांचित आणि रंगतदार समालोचन ऐकायला मिळालं. नक्कीच धन्यवाद सर. आपली या ठिकाणी लागलेली उपस्थिती लाजवाब आहे आणि तुमच्या उपस्थितीमध्ये टुर्नामेंट रंगत जाणारी हेच नक्कीच म्हणावं लागेल. थँक्यू व्हेरी मच. भुवनेश्वर मेहर सरांचा सुद्धा आवाज आपण ऐकला. सध्या आपण पाहताय तर रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. 4 बॉल 1 रन. हिमांशु अंबिरे. चेतन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेटने. चांगला बॉल होता, चांगला बॉल. 3 बॉल 1 रन. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. काय अप्रतिम सामना. 3 बॉल 1. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात दोन्ही संघांसाठी. क्लॅपिंग क्लॅपिंग क्लॅपिंग. वॉट मॅच. नक्कीच इकडे म्हणावं लागेल. आवो देखे जरा किसमे कितना है दम, जम के रखना कदम. 3 चेंडू 1 धाव. जबरदस्त. बदलापूरची आठवण येईल असा प्रकारचा सामना पाहायला मिळतोय. 6 बॉल मध्ये 1 रन झाली नव्हती. पालघर जिल्ह्याचा संघ होता.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर 3 बॉल 1. त्यावेळेला मोठा प्रहार जरूर आणि स्टायलिश फिनिश. वरो टीम एकता चषकाचा मानकरी ठरतोय चॅम्पियन्स. डीजे वाज वरोर कॉंग्रॅच्युलेशन.